आपण ही 8 वर्ष मुरुडमध्ये स्पर्धा झालेली नव्हती ती आता आपण 8 वर्षानंतर ही मुरुडमध्ये 2026 मध्ये स्पर्धा घेतो शरीरश्रेष्ठ स्पर्धा मुलांना नवीन मुलांना एक प्रोत्साहन मिळण्यासाठी आणि एक स्टेज डेअरिंग आणि एक त्यांना पुढे कॉम्पिटिशनच्या निमित्ताने त्यांना एक पुढे आपण एक चान्स देतो आणि एक नवीन स्टेज देतो की आपण त्यांच्या ह्या स्पर्धेच्या माध्यमातून ते त्यांना पुढे करिअर जाऊन करू शकतील आणि ह्या बॉडी बिल्डिंग क्षेत्रातून त्यांना रेल्वेमध्ये इन्कम टॅक्स आणि याच्यामध्ये आयकर विभागामध्ये येणार नोकरीचा म्हणजे चान्स असतो त्यामुळे आपण ही कॉम्पिटिशन घेण्याचा एक हे करत होतात आणि गावागावातून मुरुड तालुका शिवर्धन तालुका आणि रोहा तालुक्यातून भरपूर प्रमाणात आपली इथं स्पर्धक आलेल्या आहेत कॉम्पिटिशनसाठी त्यांचा मी खूप खूप इथे स्वागत करत आहे. ग्रेटेस्ट राजे म्हणून ज्यांची ख्याती संपूर्ण जगभरामध्ये आहे, ज्यांच्या लढाया, ज्यांच्या युक्त्या, ज्यांच्या शेतीची पद्धत विनंती करतो आज या मंचावर आदरणीय सचिन बचाव सर यांचा आपल्या हस्ते आपण सन्मान करायचा आहे. आदरणीय सचिन बचाव सरांसाठी आज झाला पाहिजे जोरदार पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मान करायचा. जरा जोरदार नक्कीच आज सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि ज्यांच्या मातोश्रीवर ज्यांचा सन्मान नेहमीच होतो एकनिष्ठ अशी व्यक्ती सोडून द्यायचा आहे. एकदा जोरदार रुपेशजी यांच्यासाठी झाला पाहिजे. ते सन्मान चिन्ह आणि पुस्तक आपण त्या ठिकाणी सन्मान होत आहोत. ज्यांना गणपती जोरदार नक्कीच प्रकाश सर आपल्यासाठी बदलायचा आज जय सरांसाठी नक्की झाल्या पाहिजे. गेल्या अनेक वर्षांचा प्रवास आहे या क्षेत्रात. सचिन बच्चाव सर पाटील सरांचा सन्मान या ठिकाणी करायचा. महाराष्ट्र पंच परशुराम चव्हाण सर यांच्यासाठी झालं पाहिजे. गजानन पाटील सरांसाठी जरा होता आज झाला पाहिजे. भगतजी यांचा सन्मान या ठिकाणी करायचा. बघा ज्या गावातून आले ते गाव कुस्तीचं बाहेर गेलाय. आज पंच पॅनल जबरदस्त आहे. घरातून बरीच मंडळा तिथे आली असतील नक्की. बाबू सरांसाठी सन्मान चिन्ह आणि पुष्प देऊन आपण त्यांना सन्मानित करायचा. मोहन करंदीकर सरांचा सन्मान करायचा आहे. जरा जोरदार माझी मानला भावे पाटील थेट आज एक फिटनेस मुरुडच्या जरा कडक खेळा झाला पाहिजे. दोन पाटील यांच्यासाठी रायगडचा मान संपूर्ण देशामध्ये आपल्या अप्रतिम शरीर सौष्ठवाने गाजवणाऱ्या बाबी आज थेट मुरुडच्या मंचावर एक फिटनेस मुरुड तर्फे बाबी आपला हार्दिक हार्दिक स्वागत आहे. उभे आहे तिथे पडण्याची शक्यता आहे त्यामुळे खाली तुमच्यासाठी शेवटचा 1 मिनिट आहे. प्रेक्षकांनी गर्दी केलेली आहे. मी सर्व प्रेक्षकांना विनंती करतो की आपण पाठीमागे खुर्च्यांमध्ये जाऊन बसायचं. युटर्न करा युटर्न. खुर्च्यांची गरज होती आज. हो ओके. मेन फिजिक्स मध्ये काय असतं तुमचं पोज होल्ड करायचे. स्पर्धकांनी प्रेक्षकांनी टाळ्या वाजवायचे. रिलॅक्स. जजेस रेडी. कॉम्पिटिशन रेडी. स्टँडिंग पोज. पाच
प्रेक्षकांनी टाळ्या वाजवायचे आहेत. म्युझिक, लाईट म्युझिक. बाकीच्या स्पर्धकांनी पाठी जायचं, मागे जायचं. स्पर्धकांना विनंती. भीतीवर बा. रिलॅक्स. पोज नंबर 5. नंबर 2. रंग नंबर 27 असीम. झोन करायच्या. झाला पाहिजे. गेल्या अनेक वर्षांची बसेल. फ्लेक्स. पोज होल्ड करा. Yes. Wait. Yes. जवळ या. थोडं खाली. यस. आदेश दिवेकर. जल्लोषामध्ये आज व्हॉट अ सेलिब्रेशन. क्या बात. थँक्यू सो मच. चढ उभं राहता येत नव्हतं, त्याला बसता येत नव्हतं, पण आज तो उतरलाय. ही ताकद आहे. 5 साठी जरा जोरदार टाळ्या झाला पाहिजे. सॉरी सर यांच्या हस्ते आज पारचा गौरव या ठिकाणी होतोय. हे पारितोषिक आज दिले जात आहे. आज आपले स्टेज मार्शल श्याम घाटकर सर यांच्या हस्ते हे पारितोषिक दिलं जात आहे. थँक्यू सो मच डीजे सर. गुरु आणि एक विशेष सन्मान आपण या मंचावर आज करणार आहोत. झाला पाहिजे, पण करंदी कसं सलग 2 स्पर्धांमध्ये उपविजेतेपद आणि या वर्षी आणि आपल्या बरोबर आहेत अष्टपैलू खेळाडू अर्थात करंदी कसं. यस, जरा जोरदार झाला पाहिजे. क्या बात आहे. ट्रक क्रमांक 17. रोहित सुर्वे. जवळ. सुजल वारंगे. एकदा सुजलसाठी जरा जोरदार टाळ्या या स्पर्धेला. आदरणीय पंच गुप्ते सर यांच्या हस्ते ट्रक क्रमांक 23 ला या ठिकाणी बदललं. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. क्या बात. जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे बॉडी बिल्डर साठी. जोरदार टाळ्या शानदार बॉडीसाठी झाल्या पाहिजे. एके फिटनेस मुरुड. एके फिटनेस मुरुडचा खेळाडू आहे आशिष सरा. 2026 गट क्रमांक 5 70 नाव आली. वेट. आणि बोरली साहेबांसाठी जरा जोरदार टाळ्या. खूप छान गोष्ट आपण या ठिकाणी. यस. जरा जोरदार टाळ्या पण झाल्या पाहिजे. उत्सव ठरलाय या गटाचा विजेता ट्रक क्रमांक 32 आणि त्याच्यानंतर गटविजेत्यांनी रेडी राहायचंय. बघा 29 साठी. यस. सॉरी सर. जोरदार टाळ्या या ठिकाणी झाल्या पाहिजेत. स्पर्धा कशी वाटली.
नक्की पंच पॅनल कसं वाटलं? सुलेमानजी यांच्या सर सर एकदा आशिष खोत सर्वांसाठी जरा